जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड भरण्याची प्रोसेस ही सुरू झालेली आहे. तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म आता भरू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला छोटेसे फक्त 2-3 टिप्स सांगेल आणि लगेचच आपण स्टेप बाय स्टेप ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत. बघा, मी संपूर्ण ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरून दाखवणार आहे की कशा प्रकारे मी कॉलेज निवडायचं, कशा प्रकारे ब्रांच निवडायची, सर्व एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा, सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, घाई करू नका. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म टाकताय तर तुम्ही 300 ऑप्शन टाकू शकताय. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की भरपूर सारे ऑप्शन बिना कामाचे भरायचे, असं करू नका. ठीक आहे. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की बघा, डिप्लोमा जो आहे ना, तुम्ही तुमच्या शहरामधूनच केलेला कधीही चांगलं. कारण बघा, डिप्लोमाला तुम्ही म्हणता की मी बाहेरचे मोठे कॉलेजेसचे नाव टाकतो. बघा, जायला काही हरकत नाही, पण मग मला सांगा, तुम्ही आत्ताच 10वी पास केलेली आहे, तुम्ही राहशाल का खरंच हॉस्टेलवर? तुम्ही रूमवर प्रॉपर राहशाल का? स्वतःची कामं स्वतः करशाल का? तर या सर्व गोष्टी सुद्धा बघा आणि फीज सुद्धा बघा. कारण बाहेर जर तुम्ही जाऊन राहताय तर फीज सुद्धा तेवढी लागले. हॉस्टेल, मेस, रूम भाडं, नंतर ट्रॅव्हलिंग वगैरे, आणि घरच्यांपासून थोडं दूर राहावं लागेल. तर बघा, या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्ही कॉलेज, ब्रांच या सर्व गोष्टी निवडायच्या आहेत. त्यानंतर ब्रांच निवडताना एक गोष्ट लक्षात घ्या की माझा मित्रपरिवार, माझे नातेवाईक वगैरे यांनी ही ब्रांच घेतली म्हणून मी पण तिकडे चाललो, असं करू नका. शिकायचं त्यांना नाहीये, शिकायचं तुम्हाला आहे. नातेवाईक शिकायला येणार आहे का? नाही. तुमचे विषय नातेवाईक देणार आहे का? नाही. हे विषय तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्हाला कोणती ब्रांच आवडते ते करा. कारण कसं असतं माहितीये का, कारण आपल्याला जे आवडतं ना ते जर आपण घेतलं तर आयुष्यभर असं सॅटिस्फॅक्शन येतं का नाही, यार मला जे आवडतं त्याच्यातच मी करिअर करतो आणि ही सुरुवात आहे. कारण डिप्लोमाला आता जर चूक होऊन गेली तर नंतर मग प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर बघा, या सर्व गोष्टी व्यवस्थित ठरवा. ब्रांच व्यवस्थित सिलेक्ट करा. त्यानंतर कुठे जायचं, जिल्हा, तुम्हाला बाहेर गावी शिकायला जायचं, तुम्ही जर रेडी असाल तर बिंदास जा. पण जर तुम्हाला वाटतं की नाही मी आपल्या जिल्ह्यामध्येच बरं आहे, तर तुम्ही त्यानुसार तो डिसिजन घ्या. आणि त्यानंतर तुमच्या कॉलेजची लिस्ट पहिले तुम्ही कागदावर टाकून ठेवा. नाही तर असं नको व्हायला पाहिजे की तिकडे अरे हा हे पण कॉलेज दिसत टाक त्याला, हे पण कॉलेज दिसत टाक त्याला. असं करू नका. तुम्हाला जे कॉलेजेस प्रॉपर आहेत ते व्यवस्थित टाका. विद्यार्थ्यांकडून माहिती घ्या. आणि आतापर्यंत तुम्ही ते केलं असेलच. ठीक आहे, चला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सर्वात जास्त चूक काय करता की बघा, हा पहिला कॅप राऊंड आहे. तर या पहिल्या कॅप राऊंडला जे पहिलं कॉलेज तुम्ही टाकशाल ते जर तुम्हाला मिळालं तर ते होऊन जाणार आहे ऑटो फ्रीज. म्हणजे ते तुम्हाला घ्यावंच लागेल, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे लक्ष ठेवा, पहिलं कॉलेज टाकताना प्रॉपर विचार करून टाका की ते कॉलेज जर तुम्हाला मिळालं ते तुम्ही घेशाल. जनरली तुम्ही सर्वजण गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकणार आहे आणि आवडती ब्रांचेस टाकणार आहे. ठीक आहे ना, चला. आणि हो, तुम्ही असं म्हणू नका की सर मी एकच कॉलेज टाकतो, मला फक्त गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे मग तेच टाकतो, असं नका करू. 2-3 अदर ब्रांचेस तुम्ही टाकून ठेवा किंवा 2-3 अदर प्रायव्हेट कॉलेज तुम्ही टाकून ठेवा. कारण कसं असतं माहितीये का की बरेच जण काय करतात, नाही मला एकच कॉलेज पाहिजे. अरे पण ते जर नाही लागलं तर तुझा पहिला राऊंड तर गेला ना वाया. तर पहिल्या राऊंडला ऍटलिस्ट एक तरी कॉलेज तुम्हाला मिळायला पाहिजे. बघा, मी असं नाही म्हणत की तुम्ही ऍडमिशन घेऊन घ्या, पण ऍटलिस्ट टाकून ठेवा. नंबर ऑफ ऑप्शन असू द्या, बॅकअप प्लॅन असू द्या. कारण बघा, पहिल्या राऊंडला जवळपास 60 ते 70% सीट भरल्या जातात. म्हणून सांगतोय, पहिल्या राऊंडला ऍटलिस्ट तुम्हाला कोणतं ना कोणतं कॉलेज मिळालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही 8-10 कॉलेजेस प्रॉपर बनवून ठेवा. बरोबर आहे, प्रॉपरली तुम्ही व्यवस्थित टाका. पहिल्या नंबरचं ऑप्शन फक्त व्यवस्थित टाका. ठीक आहे ना. बाकी सर्व तुम्ही स्टेप बाय स्टेप. समजा मला गव्हर्नमेंट कॉम्प्युटर पाहिजे, पण जर समजा कॉम्प्युटर नाही मिळालं मग मी कोणतं घेईल? मग आयटी पण चालू जाईल. मग चला, मग 2 नंबर लागा गव्हर्नमेंटचा आयटी. मग चला, आयटी पण नाही भेटलं तर मग मी काय करेल? मग गव्हर्नमेंटचं ENTC मला आवडेल का प्रायव्हेटचं कॉम्प्युटर मला आवडेल? असं बघा, म्हणजे असा विचार करून तुम्ही तो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे ना. म्हणजे हे भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर मग कोणतं? मग हे पण नाही भेटलं तर मग अजून कोणतं? मग अशानुसार तो प्रेफरन्स तुम्हाला निवडायचा आहे. आणि बघा, एक सांगतो तुम्हाला, बरेच जण काय करतात की नाही मला गव्हर्नमेंटच पाहिजे कारण फी कमी लागते, मग मला कोणतीही ब्रांच चालेल, मला सिव्हिल पण चालेल, इलेक्ट्रिक पण चालेल, मेकॅनिकल. अरे पण तुला माहिती पाहिजे बापा, तुला त्या ब्रांच मध्ये काय आहे. एखादा आप्पा ज्याला 60-65% तो म्हणतो मी इलेक्ट्रिकल घेईन. अरे इलेक्ट्रिकल कठीण ब्रांच आहे बाबा. ठीक आहे, येते का लक्षात मला काय म्हणायचंय तुम्हाला? तर बघा, सांगायचा हेतू हा आहे की असं जिद्द सोडा की मला गव्हर्नमेंटच पाहिजे. प्रायव्हेट सुद्धा बघा थोडी फीज लागते, मग त्यासाठी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे होता 10वीला. बरोबर ना. चला ठीक आहे, जे झालं ते झालं. पण सांगतोय, प्रायव्हेट गव्हर्नमेंट दोघांचा प्रॉपर रेशोने व्यवस्थित कॉलेजेस वगैरे बनवा. ठीक आहे. ब्रांच तुमच्यासाठी ब्रांच महत्वाचं आहे का कॉलेज महत्वाचं हे तुम्ही स्वतः ठरवा की कॉलेज महत्वाची का ब्रांच महत्वाची. ठीक आहे ना. तर मला जर कोणी विचारलं तर मी सांगेल की बाबा ब्रांच महत्वाची. कारण कसं आहे, आता पैसे चालले जाईल. समजा प्रायव्हेट कॉलेजला जर तुम्ही ऍडमिशन मिळालं तर आता पैसे चालले जाईल, पण मग भविष्यात ती ब्रांच तर तुमच्या सोबत राहील ना. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, TFWS. तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना TFWS ला टिक केली होती, याचा अर्थ काय, ट्युशन फी वेव्हिअर स्कीम, ज्यामध्ये तुमची फीस माफ होऊन जाते. ठीक आहे ना. तर TFWS ज्यांनी यस केलं होतं तर TFWS चा एक वेगळा चॉईस कोड आहे, ते तुम्हाला मी दाखवेलच. फॉर्म भरताना मी ते सर्व तुम्हाला दाखवणारच आहे. ठीक आहे ना. तर त्यानुसार प्रॉपर तुम्ही फॉर्म भरायचा आहे. अजून काही जर तुम्हाला काही माहिती लागली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
टाका त्या कमेंटवर, मी संध्याकाळी व्हिडिओ घेऊन येईल. पण फॉर्म भरायची घाई करू नका. वाटतंय तर आजचा दिवस थांबून जा, उद्याच्या दिवशी फॉर्म भरा, पण थांबून जा. संपूर्ण माहिती घ्या, विचार करा. आपल्या बघा पालकांनो, तुम्ही जर समजा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सप्रेम नमस्कार आणि सांगतोय बाबा तुमच्या पाल्याकडे लक्ष द्या. त्याला 4-4 वेळा विचारा, बाबा तू ही ब्रांच घेणार आहे ना, बाबा तू ही ब्रांच खरंच करशील ना अभ्यास, बाबा तू व्यवस्थित करशील ना, तुला आवडते ना ही ब्रांच, हे कॉलेज तुला आवडतं, त्याला विचारून सर्व निर्णय घ्या. नाही तर कसं होतं, ही मुलं काय म्हणतात, तुम्हीच सांगितलं होतं मला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला, आता आता तुम्हीच पाहते डायरेक्टली, मला नाही घ्यायचं त्या ठिकाणी ऍडमिशन, असं होतं. तर बघा तुम्ही विद्यार्थ्याला विचारा, अरे बाबा तुला काय पाहिजे, चलतो का एकदा त्या कॉलेजला जाऊन येतो का, पाहतो का, चेक करतो कॉलेज कसं आहे काय, त्या कॉलेजला ज्याला तुम्ही ऍडमिशन घेताय, ज्या कॉलेजची नाव तुम्ही टाकताय त्या कॉलेजला एकदा व्हिजिट करून या. नाही तर बस टाकताय, भरपूर सारे फॉर्म भरले आणि नंतर समजलं की हे कॉलेज तर एकदम खेडापाड्यात आहे, तिथं तर हायच नाही काही, असं पण होतं. ठीक आहे ना. या ठिकाणी नाव आता भरपूर दिसतं आपल्याला ऑप्शन फॉर्म मध्ये, पण ते व्यवस्थित आहे का नाही, त्या ठिकाणी आपल्या मुलाचं भवितव्य घडेल की नाही. एक तुमचा मोठा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतोय, या विद्यार्थ्यांचा एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय, तर पालकांनी या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करा, त्यानंतरच कॅपराऊंडचा फॉर्म भरा. मी ऑलरेडी एक खूप मोठा व्हिडिओ बनवलेला आहे कॅपराऊंडचा संपूर्ण प्रोसेसचा, तो सुद्धा नक्की पहा. कॅपराऊंडचे संपूर्ण नियम मी त्या ठिकाणी समजावून सांगितलेले आहे, ते व्यवस्थित पहिले बघा, त्याच्यानंतरच फॉर्म भरा. त्यानंतर अजून भरपूर सारे मी व्हिडिओ बनवलेले आहे, ते सुद्धा पहिले बघा, त्यानंतरच फॉर्म भरा. वाटला 6चा दिवस जाऊ द्या, असं होणार नाही की मी पहिले फॉर्म भरा तर माझा नंबर पहिले लागणार आहे, असं होत नाही. नंबर लागतो तो तुमच्या पर्सेंटेज वरून. मग तुम्ही आज भरा, उद्या भरवा, केव्हाही भरा, बरोबर आहे. आलं लक्षात तुम्हाला. तर आजचा दिवस मला असं वाटतं थांबून घ्या, पुन्हा एकदा विचार करा. कारण एकदा जर डिप्लोमाला ब्रांच वगैरे सिलेक्ट केलं, तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला की त्यानंतर तुम्हाला त्याच ब्रांचमध्ये 3 वर्ष डिप्लोमा, नंतर इंजिनिअरिंग तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ब्रांच चेंज करू शकता, ते नंतरचा विषय, पण सांगतोय ऍटलीस्ट तुम्हाला डिप्लोमा तुम्हाला त्या ब्रांचमध्ये करावा लागेल, लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे काय, की बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये शिक्षक लोक तुम्हाला चुकीचं गाईडलाईन करतात, की बाबा एक काम कर, तुला 70% ना, तुला कॉम्प्युटर भेटत नाही ना, एक काम कर, तू काय कर, तू आता मेकॅनिकल घेऊन घे, सेकंड इयरला आपण ब्रांच चेंज करून घेऊ, मी सांगतो तुला ब्रांच चेंज करून देईल, मी ब्रांच चेंज करून देईल. हे काय करता, प्रायव्हेट कॉलेजवाले काय करता, तुम्हाला ऍडमिशन करून घेता. 70 वाल्याला फर्स्ट इयरला पूर्ण पहिले मेकॅनिकल मध्ये टाकता किंवा सिव्हिल मध्ये टाकून देता, आणि नंतर सेकंड इयरला काय म्हणता की तुझी ब्रांच आपण चेंज करून देऊ. मग सेकंड इयरला अरे त्या विद्यार्थ्याचे विषय सुटले पाहिजे, त्याला चांगले टक्के पडले पाहिजे, तेव्हा असं ब्रांच चेंज होईल ना. कारण ब्रांच चेंज करण्यासाठी सुद्धा काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात. तर या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे, वाटतंय की सर अजून सुद्धा आम्हाला काही प्रश्न आहे, त्यांचं उत्तर पहिले आम्हाला द्या, त्यानंतरच आम्ही फॉर्म भरू. तर तुमचे सर्व प्रश्न जे असेल ते कमेंट बॉक्स मध्ये टाका, सर्वांचे उत्तर मी संध्याकाळी घेऊन येईल. ठीक आहे, किंवा तुम्हाला जर लाईव्ह सेशन पाहिजे असेल तर लाईव्ह सेशन सांगा, जे पण तुम्हाला वाटतंय. तर लाईव्ह सेशन जर तुम्हाला घ्यायचं असेल की फॉर्म फिलिंग बद्दल आम्हाला काही डाऊट्स आहे, मला डायरेक्ट मला पर्सनली विचारायचे, तर लाईव्ह सेशन सुद्धा आपण घेऊन घेऊ. पण त्यासाठी एक काम करा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका की तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे. ठीक आहे, चला तर आता आपण ऑप्शन फॉर्मला भरण्यासाठी सुरुवात करत आहोत. चला जाऊया आपण कॉम्प्युटर स्क्रीनकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेले आहे आणि सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय, कॅन्डिडेट लॉग इन या बटनवर क्लिक करायचंय. या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. तर कॅन्डिडेट लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर लॉग इन झाल्यानंतर एक अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन झालेली दिसेल. त्यानंतर लेफ्ट साईडला बघा इथं ऑप्शन फॉर्म नावाचं एक आयकॉन आहे, याच्यावर क्लिक करायचंय. त्यानंतर कॅपराऊंड 1 वर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर या संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचून घ्यायचे आहे आणि या सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी ऑलरेडी सर्व सांगितलेल्या आहे. ठीक आहे, चला त्यानंतर स्टार्ट फिलिंग या बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू करायचंय. त्यानंतर बघा सर्वात आधी तुम्हाला इन्स्टिट्यूटचा प्रकार निवडायचा आहे की गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे का प्रायव्हेट कॉलेज पाहिजे का गव्हर्नमेंटच्या अंतर्गत कॉलेज पाहिजे. तर या टॉप 3 ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं. सर्व क्लिक केलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, चला त्यानंतर ऑटोनॉमस आहे का नॉन ऑटोनॉमस आहे, दोघांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात त्या जिल्ह्यामध्ये ऑटोनॉमस कॉलेज असेलच याची गॅरंटी नाही. आता पुण्याला आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला आहे, मुंबईला आहे, पण बरोबर आहे. चला त्यानंतर मायनॉरिटीमध्ये जर तुम्ही येत असाल तर मायनॉरिटीवर क्लिक करा, नॉन मायनॉरिटी असेल तर नॉन मायनॉरिटीवर. ठीक आहे, आता हे रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग करताना तुम्ही हे ऑप्शन निवडला असेल. ठीक आहे, त्या ठिकाणी मी नॉन मायनॉरिटीवर क्लिक करतो. त्यानंतर आता बघा तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन फॉर्म भरला होता त्यावेळेस TFWS जर तुम्ही यस केलं असेल. आता TFWS म्हणजे काय, जर या TFWS म्हणजे या सीटमध्ये या कोट्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर तुम्हाला तुमची ट्युशन फी पूर्णपणे माफ होते. ट्युशन फी वेव्हियर स्कीम असा याचा अर्थ असतो. आता बघा जर रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना तुम्ही TFWS ला जर यस केलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण बघा याचा कट ऑफ थोडा जास्त लागतो, रेग्युलर पेक्षा याचा कट ऑफ थोडासा जास्त असतो. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. चला तर याच्या पुढे लक्ष द्या मित्रांनो. या ठिकाणी मी आता TFWS यस केलं होतं, याच्यावर यस करत आहे. त्यानंतर बघा
आता तुम्हाला जिल्हे निवडायचे आहे. आता बघा, सर्वप्रथम मी जळगावमध्ये राहतो. आता हा जो विद्यार्थ्याचा फॉर्म आहे हा जळगावमध्ये मला भरायचा आहे. तर जळगाववर मी क्लिक करणार आहे. आणि बघा, तुम्हाला जर असं वाटतं की मला जळगावसोबत धुळे, नंदुरबार, नाशिक या ठिकाणी सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो, किंवा समजा एखाद्या विद्यार्थ्याला समजा बाहेरगावी पण जायचं असेल, समजा अकोला, नंतर नांदेड, मुंबई, ठाणे, जे पण काय असेल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणची कॉलेज तुम्हाला लिस्टमध्ये टाकायची आहे त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. सध्याच्या कंडिशनला मला फक्त जळगावलाच ऍडमिशन घ्यायचं आहे, तर मी जळगाव क्लिक करतो. आणि हो, जर तुम्ही जळगावचे असाल तर तुम्ही आपल्या क्लासला भेट देऊ शकता. अधिक इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. विनीत ट्युटोरियल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बॅक साईडला आपले क्लासेस वगैरे आहे. मी लिंक वगैरे मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, ऍड्रेस देऊन देईल, नंतर मोबाईल नंबर सुद्धा मी तुम्हाला देऊन देईल. त्यानंतर बघा मित्रांनो, आता बघा, आता तुम्हाला कोर्सेस वाईज निवडायचं आहे का इन्स्टिट्यूट वाईज. बघा, जर तुम्ही कोर्सेस वाईज निवडलं तर तुम्हाला बघा, आता जळगावला कोणकोणते ब्रांचेस आहे, या सर्व ब्रांचेस तुम्हाला या ठिकाणी समोर दिसतील. ठीक आहे ना. चला, आता तुम्हाला यापैकी कोणती कोणती ब्रांचेस निवडायची आहे, तर ब्रांच निवडून सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला असं वाटतं नाही मला ब्रांच वाईज नको पाहिजे, मला कॉलेज वाईज पाहिजे आहे, म्हणजे जळगावला कोणकोणते कॉलेज आहे त्या कॉलेज वाईज मला पाहिजे आहे. तर बघा, मी या ठिकाणी इन्स्टिट्यूटवर क्लिक केलं. त्या ठिकाणी हा जो आयकॉन आहे खाली त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मला बघा, जळगावमध्ये जेवढे पण काही कॉलेजेस आहे हे सर्व कॉलेज मला या ठिकाणी दिसतील. ठीक आहे. चला, या ठिकाणी मी गव्हर्नमेंट कॉलेजला सुद्धा सिलेक्ट करतोय. त्यानंतर या ठिकाणी मी केसी कॉलेजला सिलेक्ट करतोय. ठीक आहे. चला, ते 2 कॉलेजेस मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलेले आहे. 3 नंबरचा ऑप्शन, अजून जर तुम्हाला असं वाटतंय की अजून कोणतं ऑप्शन सिलेक्ट केलं पाहिजे, तर मी SSBT सिलेक्ट करतोय, मी गोदावरी सिलेक्ट करतोय. ठीक आहे. म्हणजे मी आता ह्या 4 कॉलेजेसला मी निवडून घेतलेलं आहे. बरोबर आहे. चला, मग 4 कॉलेजला निवडल्यानंतर अजून तुम्ही बघा, अजून काही इतर कॉलेजेस सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक केलं म्हणजे कॉलेजेस नंबर सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी पुढे जायचं आहे. आता बघा, आता जर समजा सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल, नंतर कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, म्हणजे सर्व, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला जेवढ्या पण काही ब्रांचेस वगैरे आहे हे सर्व या ठिकाणी माझ्या समोर आलेले आहे. त्यानंतर बघा, SSBT कॉलेजचे सर्व ब्रांचेस या ठिकाणी मला समोर आलेले आहे. अशाच प्रकारे प्रत्येक कॉलेजचे जेवढ्या पण काही ब्रांचेस वगैरे असतील हे सर्व आलेले आहे. मग आता या ठिकाणी बघा, 2 टाईपचे तुम्हाला कोड दिसतील. बघा, या ठिकाणी हा रेग्युलर दिसतोय आणि याच्या शेवटी T नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय. याचा अर्थ काय की हा TFWH चा कोड आहे. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. म्हणजे बघा, TFWH च्या वेगळ्या सीट असतात आणि रेग्युलरच्या वेगळ्या सीट असतात. म्हणजे दोघी कोट्यासाठी आपण ऍडमिशन वगैरे घेऊ शकतो. तर आपण टाकून द्यायचं आहे. ठीक आहे. आता या विद्यार्थ्याला फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग हीच ब्रांच निवडायची आहे, कारण मायबाप ब्रांच आहे. सर्व ठिकाणी याला उपयोग वगैरे होऊ शकतो. ठीक आहे. तर चला, मी आता या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शोधतो. तर बघा, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव या ठिकाणी बघा, मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक कोड दिसला या ठिकाणी. ठीक आहे. तर याला मी सिलेक्ट केलं कारण मला हे पाहिजे आहे. त्यानंतर खाली बघा, सेम टू सेम कोड आहे, फक्त 1200च्या ऐवजी 1201 आहे आणि यापुढे T लिहिलेला आहे. याचा अर्थ काय की ही सीट जी आहे ही TFWH ची आहे. तर याला सुद्धा मी क्लिक करतो. मग सर, आता हे परत 2 नवीन कसं काय आले, तर बघा मित्रांनो, बऱ्याचशा कॉलेजेसला शिफ्ट आणि रेग्युलर अशा 2 वेगवेगळ्या ब्रांचेस वगैरे असतात. म्हणजेच काय की समजा गव्हर्नमेंट जळगावचं तुम्हाला सांगतो, सकाळी 7 ते 3 हे शिफ्टचं कॉलेज असतं आणि 10:30 ते 5 हे रेग्युलरचं कॉलेज असतं. तर शिफ्टचा कोड आपला हा वेगळा असतो. तर हे सुद्धा तुम्ही बघून घ्या की शिफ्टचा कोणता आहे, रेग्युलरचा कोणता आहे. नाही तर बऱ्याचशा वेळेस असं होतं विद्यार्थ्यांचं की पाहिजे होतं रेग्युलरला आणि नंबर लागून जातो शिफ्टला. मग सकाळी 7 वाजता जर समजा कॉलेज असेल तर तुम्हाला 6:30 वाजता घरून निघावं लागतं. तर जे विद्यार्थी बाहेर गावून अपडाऊन वगैरे करणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना थोडंसं सावधानीने भरायचं आहे. मग सर, हे कुठे पाहायचं की रेग्युलरचं आहे का शिफ्टचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना मी आपल्या YouTube पोस्टला टाकून देईल की कोणता शिफ्टचा कोड आहे, कोणता रेग्युलरचा. किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. चला, तुम्ही हे 4 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक निवडले आहे गव्हर्नमेंट जळगावचे. त्यानंतर बघा, मला दुसरं घ्यायचं SSBTचं. SSBTचं सुद्धा मला मेकॅनिकल ब्रांचेस निवडायचे आहे. चला, त्या ठिकाणी बघा, मेकॅनिकल दिसते आहे आपली. SSBTला बघा, AI आहे, केमिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, कॉम्प्युटर आहे, सिव्हिल आहे. ठीक आहे. चला, तर या ठिकाणी मेकॅनिकल ब्रांच आपल्याला दिसत नाहीये. चला, पुढे जाऊया, KCEला जाऊया. तर KCEला मेकॅनिकल आहे का, हो, खानदेश कॉलेज एज्युकेशन. त्या ठिकाणी KCEला आपण मेकॅनिकलला मी काय करतो, दोघांना येस करतो. म्हणजे TFWHचा पण टाकतो, नॉर्मल पण टाकतो. आता फायदा असा होतो की समजा KCE कॉलेजची OBC साठी फीज लागते समजा जवळपास 27,000 ते 28,000 रुपये. बरोबर आहे. पण जर समजा आपला नंबर या TFWH या कोट्यामध्ये लागला तर मला फक्त फी लागेल 7,000 ते 8,000 रुपये बस. पण हा एक फायदा असतो, म्हणजे तुम्हाला ट्युशन फी लागत नाही, पण याचा कट ऑफ सुद्धा खूप जास्त असतो. त्यानंतर बघा, मी गोदावरीचं सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ठिकाणी ऍड करून घेतो, गोदावरी फाउंडेशनचं मेकॅनिकल. ठीक आहे. चला, त्यानंतर बघा बस झालं. एवढंच मला मेकॅनिकल सापडलं तर मेकॅनिकलचे मी हे सर्व ऑप्शन या ठिकाणी टाकून दिलेले आहे. ठीक आहे. चला, आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्व निवडले. आता बघा, जर तुम्हाला असं वाटतंय
आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह अँड प्रोसीड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर हे जे पण कॉलेज तुम्ही निवडले होते हे सर्व कॉलेज तुम्हाला या ठिकाणी आलेले आहे. तर तुम्हाला असं वाटतंय की नाही मला अजून थोडेसे कॉलेजेस वगैरे ऍड करायचे, तुम्ही इन्सर्ट चॉईस कोडवर क्लिक करून तुम्ही अजून सारे कॉलेजेस वगैरे ऍड वगैरे करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. बघा जर तुम्हाला करायचे असेल तर बघा इन्सर्ट चॉईस कोडवर गेला. आता बघा फिल्टरला मी रिसेट करतोय. आता मला समजा असं वाटतं की नाही मला काय करायचं आहे, जळगावचे झाले, आता मला धुळ्याचं एखादं कॉलेज टाकायचं आहे, मग धुळ्यावर मी क्लिक करेल. झालं. त्यानंतर बघा इन्स्टिट्यूट वाईज मी परत जाईल, धुळ्याचं कॉलेज कोणते, तर एवढे सर्व कॉलेज आहे आपले धुळ्याला. ठीक आहे. धुळ्याचं हे पहिलं कॉलेज सिलेक्ट करतो, दुसरं कॉलेज सिलेक्ट करतो, सेव्ह अँड प्रोसीड बटनवर क्लिक करतो. मग चला या ठिकाणी मला धुळ्याचे कॉलेजेस सुद्धा ऍड होऊन गेले. बघा आता हे सर्व धुळ्याचे कॉलेजेस आहे, बरोबर आहे. मग यापैकी तुम्हाला जे लागतं आहे ते तुम्ही क्लिक करा. मेकॅनिकल वगैरे जे लागत ते क्लिक करत चला आणि या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक करत चला. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. ठीक आहे. आता मी या ठिकाणी मला घ्यायचं नाही तर मी या ठिकाणी काही सिलेक्ट करणार नाही. तर सेव्ह अँड प्रोसीड वर मी क्लिक केलं. ठीक आहे. चला त्यानंतर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी मी आलेलो आहे माझ्या जळगाववरच आहे. तुम्ही आपलं परत. ठीक आहे. जळगाव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, SSBT, KC कॉलेज, आपलं गोदावरी कॉलेज. ठीक आहे ना. चला तर हे अजून इतर कॉलेज आहे ते तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. तर बघा मित्रांनो, तर या ठिकाणी मी ब्रांच सिलेक्ट करणार आहे. आपलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आपण सिलेक्ट केलं होतं, मेकॅनिकल वगैरे सर्व हे सर्व सिलेक्ट झालेलं आहे ऑलरेडी वगैरे. ठीक आहे ना. चला हे सर्व सिलेक्टेड असतं कारण आपण सेव्ह केलं होतं. तर सेव्ह अँड प्रोसीड वर मी क्लिक केलं. त्यानंतर बघा आता या ठिकाणी मला सिक्वेन्स लावायचा आहे. आता बघा सिक्वेन्स लावताना थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे ना. चला तर सिक्वेन्स लावताना बघा मित्र हो, या ठिकाणी मी TFWS ला थोडं वरती टाकेल. का बरं? कारण TFWS मध्ये माझा जर नंबर लागला मला फीस कमी लागेल. त्यानंतर मी काय केलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव हे TFWS जे सीट आहे ते वरती टाकून दिलं. नंतर मी KCE ला सुद्धा मला जर समजा TFWS मिळून गेलं तरी सुद्धा चांगलं आहे. तर मी काय करतोय, KCEचं TFWS वरती टाकून दिलं अशा पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण कॉलेजची लिस्ट माझी प्रॉपर झालेली आहे. जर तुम्हाला असं वाटतं की एखादं कॉलेज तुम्हाला वरती करायचं आहे तर बघा या गोदावरीला समजा आपल्याला वरती घेऊन जायचं, तर गोदावरीवर क्लिक केलं. बघा राईट साईडला बघा तुम्हाला वरती खालतीचे ॲरो दिसतात अपडाऊनचे, असं वरती करत तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुमची इच्छा, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही कॉलेजची लिस्ट या ठिकाणी प्रेफरन्स तुम्ही प्रॉपरली व्यवस्थित सेट करू शकता. तर अशा प्रॉपर पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म मी भरलेला आहे. सेव्ह अँड प्रोसीड वर मी आता क्लिक करणार आहे. तर हा फॉर्म आपला पुढे गेलेला आहे. त्यानंतर बघा हा पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण फॉर्म दिसेल. तुम्हाला जर वाटतं काही चेंज करायचे तुम्ही करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा ऑप्शन फॉर्म सबमिट होऊन जाईल. ठीक आहे. तर हा झाला आपला पहिल्या कॅपराऊंडचा फॉर्म कशा प्रकारे भरला जातो हे सर्व काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर व्यवस्थित फॉर्म भरा. आणि हो, जर तुम्हाला असं वाटतं नाही सर मला फक्त गव्हर्नमेंटच पाहिजे, असं करू नका. हा, जर तुम्हाला त्या गव्हर्नमेंटच्या कट ऑफ मध्ये जर तुम्ही बसत असाल तर आनंदाची गोष्ट आहे. पण समजा तुम्हाला टक्के आहे समजा 70, 75, 80 आणि तुम्हाला वाटतंय की नाही मला गव्हर्नमेंटच पाहिजे, तर ही जिद्द करू नका. गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही नक्की टाका, पण त्यासोबत तुम्ही बॅकअप प्लॅन म्हणून काही प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा टाका. कारण कसं असतं माहिती का, की तुम्ही समजा काय करता, गव्हर्नमेंट कॉलेज टाकून देता, मग त्या ठिकाणी नंबर लागत नाही. आणि बघा पहिल्या राऊंडला ऍटलीस्ट एक तरी कॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे. बघा मी काय म्हणतोय, KC कॉलेज मिळालं तुम्हाला पहिल्या राऊंडला, अरे ठीक आहे ना, काही हरकत नाही ना. तुम्ही काय करा, ही मिळालेलं सीट जी आहे ही सेफ ठेवून परत तुम्ही दुसऱ्या राऊंडला ट्राय करा. दुसऱ्या राऊंडला परत तुम्ही गव्हर्नमेंटसाठी ट्राय करा. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की पहिल्या राऊंडला ऍटलीस्ट एक तरी कॉलेज तुम्हाला मिळायला पाहिजे. कारण बघा बरेचसे असे विद्यार्थी असतात की तुम्हाला सांगतो की फर्स्ट राऊंडला जवळपास 60 ते 70% जागा या आपल्या फिक्स होऊन जातात. त्यामुळे बघा की पहिल्या राऊंडला तुम्हाला एक तरी कॉलेज मिळालं पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला कॉलेजच अलॉट झालं नाही, दुसऱ्या राऊंडला सुद्धा ते विद्यार्थी करतात परत गव्हर्नमेंट टाकतात. मग त्यावेळेस कट ऑफ वाढून जातो, मग त्यावेळेस प्रायव्हेटला लागणं सुद्धा मुश्किल होऊन जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या राऊंडला नंबर ऑफ कॉलेजेस थोडे जास्त टाका. बघा मी असं म्हणत नाही की KCला लागलं, गोदावरीला लागलं, तुम्ही घ्याच त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन. अरे ती मिळालेली सीट तुम्ही सेफ ठेवून पुढच्या राऊंडला ट्राय करा. पुढच्या राऊंडला परत तुम्ही गव्हर्नमेंट ट्राय करा. गव्हर्नमेंट लागला तर ठीक, नाही तर परत त्याचा पुढचा राऊंड, परत त्याचा पुढचा राऊंड, असं तुम्ही चौथ्या राऊंड पर्यंत ट्राय करू शकता. म्हणजे मिळालेली सीट सेफ ठेवून तुम्ही पुढचे राऊंड सुद्धा ट्राय करू शकतात. पण एखादं कॉलेज तुम्हाला मिळायला पाहिजे. कारण कसं आहे की कुठे नाहीच मिळालं तर त्यानंतर मी या KCला जाऊन ऍडमिशन घेऊन घेईन. ठीक आहे ना, आला लक्षात तुम्हाला. तर बघा मित्रांनो, हे संपूर्ण ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे तुम्हाला मी सर्व काही क्लिअर करून दिलेलं आहे. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. आणि आपले ऑनलाईन क्लासेस आहे विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशनवर नक्की जा. त्या ठिकाणी फ्री डेमो लेक्चर बघा. फ्री डेमो लेक्चरच्या लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून दिलेला आहे. एकदा नक्की जाऊन तुम्ही त्या बघू शकता. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.